वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी. मला सांगा, 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची पहिली? आणि त्याचबरोबर आता गावकरी आंदोलन करतायत. गावकऱ्यांनी कालच निवेदन दिलं होतं की आम्ही म्हणजे जे आंदोलन जलसमाधी आंदोलन आहे ते करणार आहोत. म्हणजे कालच मी काल इथं नव्हतो, मी बाहेर होतो काल. आणि जी न्यायालयीन प्रक्रिया कालपासून चालू झालेली आहे, तर त्या पहिल्यापासून आम्ही म्हणतो की जी न्यायालयीन प्रक्रिया आहे, जी यंत्रणा आहे, ते त्यांचं काम करत आहेत आणि त्यांचं काम चालू आहे. CIDच्या जे अधिकारी आहेत त्यांचा जो युक्तिवाद आपण ऐकला असेल ते योग्य केलं असं वाटतं का? म्हणजे 14 दिवसांची कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. युक्तिवाद जे त्यांनी CIDनं मांडलेलं आहे ते योग्य आहे. आता काय ह्याच्यात अजून कसं आहे की ज्यावेळेस सगळे तपासणी कंप्लीट होईल, कारण आता तपास चालू आहे त्याच्यामुळं बाहेर काही अजून शेअरिंग नाही ना कुठली. अंतर्गत त्यांची जी टीम आहे सगळी, जे त्यांचं 20 दिवसाचा जे तपास झालेला आहे, त्यांचे फक्त काही टिपिकली गोष्टी बाहेर आल्यात. आपल्याला अजून सगळं माहीत नाही की त्याच्यात काय नेमकं. त्या अभ्यासानं त्यांनी काल मांडणी केलेली आहे. आज जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय मागण्या ठेवतोय आपण? हे सगळे बाकीचे आरोपी अटक करायला मागणी आहे गाववाल्यांची. मी पण तिकडं होतो, ह्यांनी निवेदन दिलं होतं. मला रात्री कळलं की हे अशी गोष्ट आहे म्हणून. बाकीचे 3 आरोपी आहेत, राहिलेले 3 आहेत. 6 आरोपी किती आहेत हे आपल्या यंत्रणेला सगळं माहिती आहे आपल्यापेक्षा, की किती जण आहेत ह्याच्यामध्ये अजून राहिलेले. मुख्य 3 आहेत, सह किती आहेत, संघटित गुन्हेगारीची ही किती मोठी टीम आहे हे ते यंत्रणेला माहिती. तर त्यांचं काम ते चोख करतील. मी कालपर्यंत पण हेच बोलत होतो की आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते योग्य करतील. कुटुंबासाठी असेल किंवा गावासाठी आपण एक पोलीस संरक्षणाची मागणी केली होती, मात्र आणखी काही संरक्षण मिळालं आहे का? संरक्षणाची म्हणजे काल मागणी केलेली आहे आणि इथं सगळं गावाची तर ठिय्या मांडून आहे. तर त्याच्यामुळं संरक्षण हे आमच्या गावाला एखादी गाडी, मी बोललो साहेबांना रात्री, DYSP साहेबांना, तर गाडी कंटिन्यू गावात आहे एक पोलीसची पेट्रोलिंगसाठी. आणि आमच्या कुटुंबासाठी आमच्यासाठी आज ते संरक्षण देतील, त्यांनी तसं सांगितलं रात्री. आज देणार? हां, आज देतील. म्हणजे रात्रीच म्हणत होते, मी म्हणलं उद्या दिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही असं. कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.